नमस्कार. माझं नाव निखिल केतकर आणि 15 वर्ष जॉब करत आहे. मेकॅनिकल इंजिनियर आहे. ह्या संस्थेशी जोडलो गेलो. माझे सहकारी श्री जयंत चोणेकर सर जे माझ्याबरोबर जयगडला JSW आहेत, जॉब करतात. ऑनलाईन क्लासची माहिती मिळाल्यावर मी जॉईन झालो आणि सरांकडे ज्यावेळेला माझे काही कुंडली ज्यावेळेला घेऊन आलो किंवा त्याचे काही प्रश्न असतील त्यावेळेला एक दिवस त्यांनी मला एक चिप दिली. चिप काय आहे? पायरा चिप आहे. मग तिथून माझा एक स्वतःचा मी एक साईडने अभ्यास चालू केला होता. ऑनलाईन खरं सांगायचं तर ज्ञान भरपूर मिळतं, पण त्यात तथ्य किती आहे आणि नाही हे सांगायला कोणीतरी गुरु 100% लागतो की ज्यांनी त्याचे अनुभव घेतले. त्या दृष्टीने म्हणून मी कार्यशाळा मुद्दामून जॉईन करायचा माझा मानस होता आणि ती करायला मिळाली. कारण मी काही वास्तुशास्त्राचा अभ्यास केलेला नाही किंवा त्याच्यामध्ये मला काही माहिती नाही, पण ती एक चिप दिली आणि त्याचा काय उपयोग होऊ शकतो किंवा काय त्याचे बेनिफिट्स आहेत स्वतःवर म्हटलं परिणाम करून बघूया त्याचं काय होतं. म्हणून मी एक ऑनलाईन का होईना पण एक मागून बघितलं, बघूया काय होतं. आणि दुसरा एक अभ्यास करताना मला एक अशी गोष्ट जाणवली की मेटल पिरॅमिड बरेच जण म्हणतात. मेटल पिरॅमिडवरती वेदरचा इफेक्ट होतो. पाणी असेल, आग असेल किंवा काही म्हणत, त्याचा जो रेशो आहे गोल्डन रेशोवरती हे पिरॅमिड डिझाईन होतं. त्याचा रेशो एकदा डिस्टर्ब झाला की त्याची एनर्जी इम्बॅलन्स होते. हे जे प्लास्टिक जे जितेन ब्रँड वापरतं ते एक बेसिकली अर्धन एलिमेंट्सपासून बनलेलं प्लास्टिक आहे आणि त्याचा फॅक्टरीमध्ये जो त्यांचं जो मॅन्युफॅक्चरिंग होतं CNC मशीन्स आहेत, सो त्याच्यामध्ये ते गोल्डन रेशो मेंटेन होतात. त्याचा जो अँगल आहे 51 डिग्री 51 मिनिट 51 सेकंद तो मेंटेन होतो. त्याच्यामुळे त्याचे इफेक्ट्स खूप जास्त आहेत. मेटल पिरॅमिड जे लोक वास्तू बनवायच्या आधी ज्यावेळेला जमिनीमध्ये पुरतात ऑटोमॅटिकली ते बाय वेदर डिसेंटिग्रेड होऊन जातील, कळणारही नाही आपल्याला. पण हे डिसेंटिग्रेड होत नाही, वेदरचा त्याच्यावर काही इफेक्ट होत नाही. त्यामुळे 100% याच्यामध्ये तुम्हाला जसा तुम्ही वापर करणार तशी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि वास्तूमध्ये 100% त्याचा लाभ होतो. थँक्यू.